फर्स्ट टाईम केला पूर्ण ट्रफल केक. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर मला आली होती ट्रफल केकची ऑर्डर आणि हा त्यांना पूर्ण ट्रफलमध्ये हवा होता. चॉकलेटी जेवढा लागेल तेवढं त्यांनी सांगितलं होतं मला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हे माझं कस्टमर फक्त खायलाच केक नेतात, त्यांचीच ही ऑर्डर होती. ह्यावेळेस पण कोणाचाच बर्थडे नव्हता, त्यांना खायलाच हवा होता हा केक. आणि हा ट्रफलमध्ये होता आणि त्यांना हाफ KGमध्ये हवा होता. तर हार्ट शेपमध्ये त्यांनी इमेज सेंड केली होती मला. जो मॉन्जिनिसचा केक होता त्याची इमेज सेंड केली होती आणि सांगितलं होतं की मला सेम टू सेम असाच केक हवा आहे, हार्ट शेप वगैरे सगळं एकदम प्रॉपरमध्ये सेम हवं आहे. तर मी बोललं हो ठीक आहे, करून ठेवते. बट माझ्याकडे गनाश जे असतं ते ऑलरेडी मी तयार करून ठेवलं होतं, कारण ते तयार करूनच ठेवावं लागतं. मी तर तयार करूनच ठेवते, त्याला 2 ते 3 महिने काहीच होत नाही आणि तयार करून ठेवलं तरी ते वेस्ट वगैरे असं काही जात नाही. तर तुम्ही बघताय की माझं गनाश किती छान असं रेडी झालं आहे, जे मी फर्स्ट टाईम बनवलं होतं आणि पूर्ण ट्रफल केक मी तयार केला आहे हा. तर ते काय झालं होतं, मी गनाश थोडा वेळ फ्रीजमधनं वरती काढून ठेवायचं विसरलं होते, त्यामध्ये खूपच थिक आहे. आणि नंतर कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही गनाश रेडी करून फ्रीजमध्ये ठेवता तर केक करायच्या थोडा वेळ आधी तुम्ही फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवा, म्हणजे ते रूम टेम्परेचरवर येईल थोडंफार आणि केक करायला पण थोडं अवघड जाणार नाही. तर मी ते ठेवायचं विसरले होते, थोडी गडबडीत होते त्यामुळं. तर ह्याला मी 2 लेयर्समध्येच कट केलं. जसं मला कोणीतरी कमेंट करून सांगितली होती कोणत्या तरी मॅमनी, की गनाशचा जो केक असतो ट्रफलवाला तो कधी पण 2 लेयर्समध्येच कट करायचा, म्हणजे जास्त वेट वाढत नाही. बट मी हा 2 लेयर्समध्ये कट करूनसुद्धा ह्याचा वेट वाढला. आय डोंट नो वाय. पण ठीक आहे, खूप छान झाला हा केक. ह्याला क्रमकोट वगैरे करून घेतलं मी, कारण मला ह्याला हार्ट शेपमध्ये कन्वर्ट करायचं होतं. आणि क्रमकोट वगैरे करून झाल्यानंतर मी हाफ ॲन आवरसाठी ह्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं. छान असं मस्त सेट होऊन दिलं त्याला, कारण हार्ट शेपमध्ये कन्वर्ट करायचं होतं म्हणून मला जास्त प्रॉब्लेम नाही झाला. तर तुम्ही बघताय की फिनिशिंग किती छान झाली. आणि आता आपण ह्याला हार्ट शेपमध्ये कन्वर्ट करून घेऊया. तर पहिले तर मी प्लस मार्किंग करून घेतली आणि नंतर मग कटिंग करायला घेतली आणि हळूहळू कटिंग वगैरे करून घेतली. एकदम प्रॉपर आणि छान कटिंग झाली आहे, तुम्ही बघताच आहे. तर ही कटिंग वगैरे झाल्यानंतर मी केक शिफ्ट वगैरे करून घेतला, पुढून वी कट करून घेतला आणि ते एक्स्ट्रा पार्ट जो असतो तो काढून घेतला, कारण मग तिथे क्रीमने फिनिशिंग करायची होती, सो ते काढूनच घ्यावं लागतं. त्याच्यानंतर हे दोन्ही कट केलेले पार्ट मी पुढे शिफ्ट केले आणि नंतर त्यांना मी फिनिशिंग वगैरे करून घेतली. तुम्ही बघताय की किती सुंदर असा हार्ट शेप झाला आहे. आणि नंतर मी ह्याला गनाशनेच फिनिशिंग देते आहे पहिले. तर नंतर ह्याच्यावरतून जी ब्राऊन क्रीम मी बनवते, ब्राऊन क्रीमने फिनिशिंग दिली आणि त्याच्यावरती ग्लेज येणार होती. तर ही फिनिशिंग करून झाल्यानंतर पण मी बेस वगैरे क्लीन करून घेतला आणि बेस वगैरे सगळं असं प्रॉपर क्लीन वगैरे करून झाल्यानंतर मी ह्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिला. परत हाफ ॲन आवरसाठी सेट व्हायला ठेवून दिला. आणि हा केक कस्टमरला माझी पायपिंग बॅग फुटली होती, कारण ते खूप घट्ट असं झालं होतं ना त्यामुळं. तर हा केक कस्टमरला हवा होता 5:30पर्यंत आणि तोपर्यंत माझा रेडी झाला होता आणि सेट वगैरे पण एकदम छान झाला होता. म्हणजे हा केक एवढा छान झाला होता की मी कस्टमरला सांगितले की हा केक खरंच मला खाऊशी वाटतो आहे. बट ते काय द्यायला रेडी होणार नाही आणि आपणसुद्धा खाणार नाही, हे माहीतच आहे. तर फिनिशिंग वगैरे सगळं करून घेतली. पायपिंग बॅग जी फाटली होती एका साईडनी, तिथून जे गनाश बाहेर आलं होतं ते सगळं मी ह्या केकला यूज करून टाकलं. आणि थोडंसं गनाश मी वरती डिझाईन होती, सो ते डिझाईनसाठी मी थोडंसं ठेवलं. नंतर फिनिशिंग वगैरे झाली. मग हाफ ॲन आवर सेट व्हायला ठेवलं फ्रीजमध्ये आणि सेट होऊस तर मी इकडे ब्राऊन क्रीम रेडी करून घेतली. आणि ब्राऊन क्रीम वगैरे रेडी झाल्यानंतर तोपर्यंत केक पण सेट होत होता आणि ब्राऊन क्रीम वगैरे रेडी झाल्यानंतर मी परत केकला फिनिशिंग करायला घेतली, कारण आपल्याला वरतून ग्लेज टाकायची होती. तर हे तर झालं आहे. आता आपण ह्याला क्लीन करून घेऊयात. आणि क्लीन करून झाल्यानंतर तर फ्रीजमध्येच जाणार होता हा केक. आणि मी सगळा जो डिझायनिंगचा वगैरे जो पार्ट आहे तो तुम्हाला स्लोमध्येच दाखवणार आहे. आणि मी एवढी खुश होते की जी माझी गनाशची डिझाईन आहे ती फर्स्ट टाईम एवढी छान आली आहे, तुम्हाला लास्टला दिसेलच. आणि तुम्ही अजून पण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे मला कमेंट्स येतात ते सगळ्यांच्या कमेंट्सचे व्लॉग्स मी अपलोड करणार आहे, पण मला जसा म्हणजे वेळ मिळेल तसा मी प्रयत्न करेल रेकॉर्ड करायचा. नक्कीच रेकॉर्ड करायचा म्हणजे प्रयत्न करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल लवकरात लवकर. ॲक्च्युली बॅक टू बॅक ऑर्डर्स वगैरे चालू आहेत, त्यामुळं खरंच मला पॉसिबल होत नाही आहे, बट मी खरंच प्रयत्न करेल. तर हे 2-3 टिश्यूने मी पूर्ण क्लीन करून घेतलं, कारण चॉकलेटचं जे असतं ते क्लीन करायला थोडं हार्ड जातं. आणि हे सगळं झाल्यानंतर मग फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून दिला. तर ब्राऊन क्रीमची वगैरे फिनिशिंग मी करून घेतली होती, ते शूट नाही केलं मी.
ग्लेज पण रेडी झाली होती. आता ह्याच्यावरती आपण ग्लेजने प्रॉपर फिनिशिंग करून घेऊया. फिनिशिंग ग्लेजची फक्त वरतूनच प्रॉपर व्हायला हवी होती, साईडनी पूर्ण चोको चिप्सने कवर होणार होता हा केक. तर मी ग्लेज वगैरे टाकून घेतली आणि वरतून छान फिनिशिंग करून घेतली ह्या केकला. हळूहळू ह्याला ड्रिपिंग वगैरे काय नव्हती, पूर्ण केक मला गनाशनी कवर करायचा होता, तोच मी प्रयत्न केला. तर हळूहळू वरतून सगळं कवर करून घेतलं. जिथे राहिलं होतं तिथे अजून गनाश टाकून थोडंसं मिक्स करून घेतलं आणि सगळी केकला प्रॉपर फिनिशिंग करून घेतली. आणि मग साईडनी पण फिनिशिंग करायला घेतली, वरतून फिनिशिंग झाल्यावर लगेच. तर ह्या पार्ट जो असतो तो थोडा स्लो करावा लागतो, कारण मग आणि एकदम हलक्या हाताने करावा लागतो, कारण आपण क्रीमच्या वरती फिनिशिंग देतो आहे. थोडं जरी तुम्ही जोर वगैरे लावला तर कुठून तरी शेप बिघडणार, कुठून तरी थोडंफार चेंज होणार आणि खूप सारा प्रॉब्लेम होणार. तर हे सगळं तर झालं आहे. त्याच्यानंतर मी असे राऊंडवाले चॉकलेट्स बनवले होते जे मोल्डमध्ये, आणि ते मला ह्याच्यावरती केकवरती लावायचे होते, कारण मला हा केक पूर्ण चॉकलेटी करायचा होता. भरपूर असे चोको चिप्स वगैरे पण मी लावले ह्या केकवर. पहिले तर मी ग्लेजने फिनिशिंग करून घेतले, जिकडे जिकडे राहिलं होतं तिकडे कवरअप करून घेतलं आणि छान अशी प्रॉपर एकदम फिनिशिंग करून घेतली. पूर्ण ते क्लीन करून घेतलं आणि सगळं संपवून टाकलं, कारण जर राहिलं असतं तर मग काय माझा भाऊच होता खायला, त्यामुळं काही प्रश्नच नाही. तर हा केक मी सेल केला 550ला, कारण हा पूर्ण ट्रफल केक होता आणि ट्रफल केक मी एवढ्यालाच सेल करते. 550ला सेल केला आणि कस्टमरसुद्धा रेडी झालं लगेच अमाऊंट द्यायला, कारण त्यांना माहिती आहे की आपले केक फ्रेश असतात, कस्टमाइज केक असतात आणि कस्टमाइज केक म्हणले की मग तेवढी अमाऊंट द्यायलाच हवी, कारण सगळंच त्याला पूर्ण चॉकलेट ट्रफल वगैरे म्हणजे सगळंच तयार करून ठेवायला लागतं, सगळं बनवायला लागतं आणि एकदम प्रॉपर फिनिशिंग वगैरे पण व्हायला हवी. तर हा केक खरंच खूप सुंदर झाला आहे आणि प्लीज तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर अजूनही सबस्क्राईब करा, असंच सपोर्ट करत राहा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका. तर ही फिनिशिंग वगैरे झाल्यानंतर डिझायनिंगचा पार्टसुद्धा मला शूट करायला वेळ नाही मिळाला. तर हा आहे केकचा फायनल लुक आणि ह्याच्यावरती आता आपण जे बनवलेले चॉकलेट्स आहेत ते चॉकलेट्स ठेवणार आहे. तर चॉकलेट्स वगैरे ठेवून झाल्यावर पण केकला खूप छान लुक आला. तर ह्याच्यामध्ये मी व्हाईट आणि डार्क असे 2 टाईप्सचे चॉकलेट्स बनवले होते, 3 व्हाईट आणि 3 डार्क असे बनवले होते. तर ही डिझाईन पण किती छान झाली आहे, तुम्ही बघताच आहे आणि मला माहिती आहे तुम्हाला हा केक नक्की आवडला आणि तुम्हालाही खाऊशी वाटतोय हा केक, प्लीज मला सांगा, कारण मला पण खूप खायची इच्छा झाली होती. तर खूप मस्त आणि छान झाला आहे हा केक, खरंच खूप छान झाला आहे. आवडला आहे का तुम्हाला? प्लीज मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लास्टला तुम्हाला केकचा फायनल लुक दिसेलच. आणि हा केक मी वेट करून सुद्धा दाखवला आहे तुम्हाला. तर काय प्रॉब्लेम असेल की माझा केक का कमी होत नाही आहे हेच कळत नाही आहे मला. म्हणजे जेवढं मी कमी करायचा प्रयत्न करते तेवढा तो वाढत चालला आहे. बट इट्स ओके, मला माहिती आहे चॉकलेट्स वगैरेचे पण वेट वगैरे सगळं पकडून तो केक तेवढा झाला असेल. पण मी तशी अमाऊंट पण लावते त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. तर हे सगळं तर झालं आहे, आता चॉकलेट्स वगैरे लावून झाले आहेत आणि आता आहे आपला केकचा फायनल लुक. तर कसा वाटला हा केक तुम्हाला? प्लीज मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच सपोर्ट करत राहा आणि इथून पुढचे खूप छान छान असे डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर होणार आहेत. तर आता आपण वेट करून बघूयात. आता आपण वेट करतोय ह्या केकचं. ते एवढं झालं आहे, हा वेट कसं वाटलं नक्कीच सांगा. थँक्यू, बाय बाय.